महाराष्ट्र के सार्वजनिक बांधकाम विभाग के प्रमुख कार्यालय में कार्यरत रहे अधिकारी की सेवानिवृत्ति के उपलक्ष्य में आज एक भव्य समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पूर्व उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटिल, वर्तमान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, पूर्व मंत्री रविंद्र चव्हाण सहित कई गणमान्य व्यक्तियों ने उनके कार्यों की सराहना की। कार्यक्रम में मराठा सेवा संघ के अध्यक्ष पुरुषोत्तम खेड़कर, पुणे के मुख्य अभियंता अतुल चव्हाण सहित अन्य मान्यवर उपस्थित थे। सेवानिवृत्त सचिव सालुखे सर को उनके उल्लेखनीय कार्यों के लिए महाराष्ट्र शासन की ओर से आदर्श अभियंता पुरस्कार भी प्रदान किया गया है। सभी उपस्थित अतिथियों ने उनके समर्पण और कार्यकुशलता की भूरी भूरी प्रशंसा करते हुए उन्हें शुभकामनाएं दी। आज 32 वर्षानंतर सर आपण सेवानिवृत्त होत आहे, काय वेगळेपण वाटतं आपल्याला? नाही, सेवानिवृत्त नाहीये, एक काम संपलंय आणि आता नवीन दुसरं काम चालू करायचं असा अर्थ घेतो मी त्याचा। आता इथून पुढे काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे की आपल्या हातून काहीतरी चांगलं घडो, समाजासाठी म्हणा, देशासाठी म्हणा, किंवा आपले नातेवाईक जे आहेत त्यांचे काही मुलं वगैरे असतील सुशिक्षित बेरोजगार, तर त्यांना काहीतरी काम मिळेल असं काहीतरी नियोजन करायचं आणि इथून पुढे काहीतरी प्रोजेक्ट किंवा काहीतरी नक्कीच करायचं। प्रशासकीय काम सोडून आपण समाजसेवेचं पण खूप काम केलं असं ऐकलं। हां, मी आतापर्यंत ते गरीब विद्यार्थ्यांना मदत केलेली, बरेच 8-10 विद्यार्थ्यांचं शिक्षण केलं आणि त्या माध्यमातून मदत केलेली आहे। इथून पुढेही कुणी जर असं आर्थिक परिस्थितीमुळे शिकत नसत, नवीन अधिकाऱ्यांना आपण एक काय मार्गदर्शन आवाहन करू शकता? नवीन अधिकारी आता जे होऊ शकतात, नवीन अधिकाऱ्यांनी थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे। नवीन अधिकारी यांनी सगळं शिकून घ्यावं वरिष्ठांकडून आणि त्यानुसार काम केलं पाहिजे। खरं तर हे शिकायला आधी शिकणं महत्त्वाचं आहे आणि नंतर मग त्यांनी एक्झिक्युशनला जावं, नंतर कामं करावं। धन्यवाद।